गावचा आठवडा बाजार म्हणजे फक्त खरेदी नाही तर आठवणी, आनंद आणि गावाकडच्या प्रेमाचा सुंदर मेळा. चला तर मग सुरू करूया आजचा खास व्लॉग. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला टायटल वरून तर बघायलाच मिळालं असेल की आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. तर हो, आज आमच्या गावाकडचा आठवडा बाजार तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसं तर नेहमी अन्वीचे आजोबाच आठवडा बाजार करतात, पण आज ते बाहेर गेले होते त्यामुळे अन्वीचे काका आणि मी आठवडा बाजार बघण्यासाठी गेलो होतो. म्हणजे तसं तर माझ्यासाठी नवीन नाही, मी जेव्हा जेव्हा गावी येते तेव्हा आठवड्या बाजारात आवर्जून जाते. आज म्हटलं चला आमच्या गावाकडचा आठवडा बाजार तुम्हालाही दाखवते. तसं तर आठवडा बाजार सगळीकडे सेमच असतो, पण तिथली जी आठवणी असतात आणि गमती जमती असतात त्या मात्र सगळीकडच्या वेगवेगळ्या असतात. तर त्या आठवणी गमती जमती आमच्याकडच्या कशा आहेत या तुम्हाला मी आजच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग संपूर्ण पहा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करायला अजिबात विसरू नका. तर बघा ना, आठवडा बाजार म्हटलं ना की लहानपणीची आठवण येते. म्हणजे आई सोबत, आजी सोबत आठवडा बाजारात जायचं आणि हट्ट करून सगळं घरी घेऊन यायचं. आता तर आपण मोठे झालो आहोत, याची मज्जा, ती लहानपणाची जी मज्जा आहे ना ती खरंच आता नाही. कारण आपल्याकडे आता पैसे आहेत, पण ती लहानपणाची जी आवड आहे आणि जी मज्जा आहे ती आपण आता हे पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. आता आपण स्वतः खरेदी करतोय, तेव्हा तर लहानपणी आईकडून हट्ट करून या सगळ्या वस्तू आपण घ्यायचो. तर आठवडी बाजार आला ना की लहानपणाची एक गमतीशीर अशा आठवणी जाग्या होतात. इथे ना प्रत्येक दुकानात काही खास असतं. कुठे ताज्या भाज्या, कुठे रंगीबिरंगी बांगड्या, तर कुठे गरमागरम भजीचा सुगंध असतो. आठवडा बाजार फिरताना एक वेगळीच मजा असते. लहानपणी आईच्या मागे मागे फिरायचो आणि आता आपण स्वतः शॉपिंग करतोय. बरं, इथे बार्गेनिंग पण भारी चालतं बरं का. दुकानदार काका म्हणतात 200 रुपये आणि आपण म्हणायचं काका थोडं कमी करा ना. यात मज्जा वेगळीच असते नाही का. गावचा आठवडा बाजार म्हणजे गावचं हृदयच असतं. इथे प्रत्येक वस्तू विकल्या जात नाहीत तर आपुलकीही मिळते. आता हेच बघा ना, लहानपणी आईला आपण एकदा बाजारात सोडलं ना की ती प्रत्येक दुकानात थांबते. आता बाजारात आलोय की आपण खरेदीपेक्षा खाणं जास्त होतं. गावचा आठवडा बाजार म्हणजे एक छोटासा जत्रेचाच फील येतो. सगळीकडे गर्दी, आवाज, गप्पा आणि त्यात आपली असते मज्जा, ती वेगळीच असते. बरं, इथे येताना आधी काय घ्यायचं हे ठरलेलं असतं, पण घरी जाताना कळतं की जे घ्यायचं नव्हतं तेच जास्त घेतलंय. आता बाजारातल्या काकू, मावशी, आजी यांची एनर्जी पाहून असं वाटतं ना की यांच्या पुढे ऑनलाईन शॉपिंग पण फेल आहे. आता मी खरी आठवडा बाजारात आले होते, मला सुद्धा भाजी घ्यायची होती आणि माझ्यासोबत अन्वीचे काका होते. तर आधी म्हटलं यांना वणवण फिरवण्यापेक्षा आधी आपण भाजी घेतलेली बरी आणि मग छानपैकी मस्त असं बाजाराचं शूट करायचं. तर सर्वात प्रथम जे अन्वीचे आजोबा जिथे भाजी घ्यायची तिथे आम्ही सर्व भाजी घेतली आणि मी अन्वीच्या काकांना म्हटलं की तुम्ही घरी जा, मला छान असं या बाजाराचं म्हणजे आठवड्या बाजाराचं छानपैकी शूट करायचं आहे. त्यामुळे अन्वीच्या काका भाजी घेऊन घरी गेले आणि मी ट्रायपॉडला कॅमेरा लावला आणि शूट करत होते. तर गावाकडच्या माणसांना थोडंसं हे वेगळं वाटत होतं. सगळीच जण माझ्याकडे बघत होते, त्यामुळे मला सुद्धा वेगळं वाटलं आणि मी ट्रायपॉड काढला आणि सरळ कॅमेरा हातात घेतला आणि शूट करायला सुरुवात केली. आता इथून बघा, ही सगळी मासळी बाजार आहे म्हणजे सुकी मच्छी. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, आपण पावसाळा चालू होण्याच्या आधी सुकी मच्छी, जे जे नॉनव्हेज खातात ती तर सुकी मच्छी घेतातच. आणि हा जो एरिया बघताय तो पूर्ण सुक्या मच्छीच आहे. जेवढी बाजारामध्ये गर्दी नव्हती ना तेवढी जास्त गर्दी या सुक्या मच्छी घेणाऱ्यांकडे होती. म्हणजेच इकडे खूप गर्दी होती. इथल्या रस्त्यावर प्रत्येक गोष्ट असते, कुठे खेळणी, कुठे चप्पल, कुठे सुकी मच्छी आणि कुठे गोड गोड बोलणारे दुकानदार सुद्धा असतात बरं का. गावातल्या या बाजारात एक वेगळीच आपुलकी असते. इथे प्रत्येक जण ओळखीचा वाटतो. या बाजारात फिरताना मोठ्या मॉल पेक्षा पण आपला गावचा आठवडा बाजार भारीच असं वाटतं बरं का. आता बाजारात आल्यावर वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही. फिरता फिरता 2 तास सहज जातात. आठवडा बाजारातील ती धावपळ, हातातल्या पिशव्या आणि मनातील आनंद हीच खरी गावची आपली मज्जा असते. आता आपण हल्ली लोक अनेक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करतो, पण गावच्या बाजारात ज्या आठवणी मिळतात ना त्या कुठेच मिळत नाहीत. खरं की नाही हो. कुठे भाजीवाले आवाज देतात, कुठे लहान मुलं खेळण्यासाठी हट्ट करतात. पूर्ण बाजार जिवंत असा वाटत असतो. एका बाजूला भाज्यांचा सुगंध तर दुसऱ्या बाजूला गरमागरम भजीचा मोह. आता यामध्ये आपण डाईट वगैरे सगळंच विसरून जातो.
गावचा आठवडा बाजार म्हणजे छोट्या छोट्या आनंदाची जागा, कमी पैशात पण खूप समाधान मिळते. आज बाजारात आले आणि पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. आता इथे फिरताना प्रत्येक क्षण मी कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. गावच्या बाजाराची मज्जाच वेगळी असते. इथली साधी माणसं आणि साधं आयुष्य खूप काही शिकवून जातं. आणि एवढ्या उन्हातून सुद्धा मी आठवडा बाजारामध्ये गेले होते, कारण मला सुद्धा हा आनंद घ्यायचा होता. कारण रोज रोज कोण कुठे आठवडा बाजार जातो. आता शहरामध्ये सुद्धा आठवडा बाजार असतो, पण जी गावाकडची मजा असते ना ती वेगळीच असते. आता इथल्या प्रत्येक जण आहे, जो गरीब श्रीमंत सगळे जण असतात. आठवडा बाजार खरंच आठवडा बाजारच असतो. आता इथले म्हणतात कपडे चांगले नाहीत, पण घेणारे घेतात. खूप छान असतात इथले कपडे सुद्धा. आम्ही सुद्धा घेतो. खरंच खूप छान वाटत होतं. मला एवढं समाधान वाटत होतं ना. खूप दिवसानंतर मी आठवडा बाजारामध्ये आले होते, कारण शहरामध्ये आठवडा बाजार असतो, पण त्याला जी गावची फील असते, जो गावचा जो जिवंतपणा असतो तो त्या बाजारामध्ये नसतो. आणि इथे जी ओळखीची माणसं असतात, बाबा तू कधी आलीस, कसे आहात घरचे, जी आपुलकी असते, जी विचारपूस असते, ते आपल्या शहरांमध्ये कुठेच मिळत नाही. खूप छान वाटत होतं संपूर्ण आठवडा बाजार फिरताना. काही गोष्टी घेतल्या, काही गोष्टी खूप छान डोळ्याने आनंद घेतलं. खूप छान वाटत होतं. फायनली मी सगळं घेऊन सुद्धा माझी अजून एवढी सारी शॉपिंग झाली होती. केली होती शॉपिंग थोडीशीच, पण असं वाटत होतं जणू काही संपूर्ण बाजार फिरून ना संपूर्ण बाजार मी एका पिशवीमध्ये सामावून घेतला होता. आणि हे बघा फणस, हीच तर खरी कोकणाची ओळख आहे. जिथे म्हणजे जाल ना तिथे खूप सुंदर अशी घरं असतात आणि घरांसमोर बाग असते, केळी असतात, आंब्याची, काजूची, फणसाची झाडं असतात. हीच तर खरी कोकणाची ओळख असते. घरी आले त्याच्यानंतर म्हटलं आले तर सगळा भाजीपाला वेळच्या वेळी जागेवर ठेवलेला बरा असतो, आणि म्हटलं चला पटापट सगळा भाजीपाला साफ करायला घेऊया. आणि भाजी साफ करता करता मी गप्पा सुद्धा मारत होते, कारण अन्वीच्या आजी होत्या तिथे. तर त्या आपण बोलतो ना की बाबा मला हे एवढ्याला मिळालं. जो आनंद असतो ना, म्हणजे 10 रुपयाची गोष्ट 5 रुपयाला घेणं आणि 20 रुपयाची गोष्ट 15 रुपयाला घेणं, त्यात आनंद वेगळाच असतो. आता बाजारामध्ये येणारा प्रत्येक भाजीवाला किंवा प्रत्येक दुकानदार हा श्रीमंतच असतो असं नाही. काही जण आपल्या पोटासाठी म्हणजेच आपला रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा येत असतात. आणि बार्गेनिंग करताना सुद्धा समोरच्याकडे बघूनच बार्गेनिंग करावं असं मला वाटतं. बार्गेनिंग प्रत्येकाकडे करू नये, कारण येणारा प्रत्येक हा दुकानदार खूप काही श्रीमंत असं असतो असं नाही. सगळ्या भाज्या मी वेगवेगळ्या करून ठेवल्या. आता मार्केटमध्ये जायचं आणि भाजीपाला खरेदी करायचा हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि आमच्याकडे आहे ना भाजीपाला म्हणजे सगळ्याच्या भाज्या आहेत ना त्या अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये ठेवली जाते. फारसं काही आम्ही फ्रीजमध्ये भाजी ठेवत नाही. म्हणजे अन्वीची आजी भाजी बाहेरच ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून जी भाजीची चव जाते. आणि बाहेर ठेवल्या तर भाज्या सुद्धा छान राहतात आणि चव सुद्धा छान राहते. तर अशा भाज्या होत्या, थोड्याफार साफ करायच्या होत्या आणि थोड्याफार केल्या होत्या. तर मी ते थोडेफार अन्वीला सुद्धा कपडे घेतले होते. तर तुम्हाला हातचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.